नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे स्वराश्री क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे एक चौरंगावरील आसन, जे की बनवायला एकदम सोपे आहे। त्याची पूर्ण कृती ही पुढील व्हिडिओमध्ये दिलेली आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ हा बिना स्किप करता पहा। यावर मी एक वेगळ्या प्रकारचे स्वस्तिक काढलेले आहे। या स्वस्तिकची डिझाईन तुम्हाला बघायची असल्यास तुम्ही माझ्या स्वराश्री क्रिएशनला भेट देऊ शकता। त्यावर मी याचा स्पेशल व्हिडिओ अपलोड केलेला आहे। आपल्याकडे चौरंग हा बऱ्याच गोष्टींसाठी वापरला जातो, जसं की सणवार, पूजा आणि लग्न समारंभ यामध्ये आपण चौरंग वापरतो। आपल्या इथे कोणतीही पूजा किंवा सकाळी आपण चौरंग वापरत असताना त्यावर एखादे ब्लाउज पीसचे कापड किंवा एखादी आसन आपण एखादी पूजा म्हटली किंवा एखादी कपडा टाकत आपण होतो। चौरंगावरती एखादी या अशा प्रकारच्या कपडा किंवा मग आपल्या घरात असलेला एखादी कपडा टाकून दिसते। मग त्यावरती देवाची स्थापना म्हणा किंवा फोटोची स्थापना किंवा पूजा करत असतो। पण या प्रकारचे जर तोरण आपण यासाठी बनवले, त्यावर स्वस्तिक बनवलेले त्यावर टाकले तर ते खूप छान दिसेल आणि देवाला देखील आवडेल। यासारखीच एक डिझाईन मी पहिले देखील बनवलेली आहे। तुम्ही जर तुम्हाला बघायची असेल तर माझ्या स्वराश्री क्रिएशनला नक्की भेट द्या। त्यावर तुम्हाला खूप छान आणि नवनवीन प्रकारच्या डिझाईन्स पाहायला मिळतील। व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे मी एक कलर चेक करायचे आहे की आपली गन व्यवस्थित गरम झाली आहे की नाही। गन जर व्यवस्थित गरम झाली नसेल तर आपली रांगोळी नंतर गनचा वापर करण्याच्या पहिले गन ही व्यवस्थित गरम झालेली पाहिजे। 3-4 मिनिटं गरम करून मगच रांगोळी, तरच आपल्याला ग्लू व्यवस्थित निघतो आणि आपल्याला पिवळा कलर देऊन पूर्ण रांगोळी बनवत असताना आणि आता तिला पुढे डबल लावावे लागत नाही। लाल आणि पिवळ्या कलरचे कॉम्बिनेशन खूप छान दिसते, त्यामुळे कोणत्याही रांगोळीमध्ये जर का तुम्ही हे कॉम्बिनेशन वापरले तर आपली रांगोळी खूप छान दिसते। हे तुम्हाला आता ही पूर्ण स्वस्तिक झाल्यानंतर समजेलच की कशी दिसत आहे ते। अशा प्रकारे लाल कलर हा पूर्ण देऊन झाल्यानंतर बघा ही स्वस्तिक किती छान दिसत आहे ते। ही स्वस्तिकची डिझाईन पूर्ण झाल्यानंतर आता आपल्याला त्याच्या आजूबाजूला पूर्ण उलन लावायची आहे, जेणेकरून ते आसन खूप सुंदर दिसेल। त्याला ही जी बॉर्डर केली आहे ही मी ऑफ व्हाईट कलरने केलेली आहे। हा ऑफ व्हाईट कलर डार्क कलरला नंतरून खूप छान दिसतो। हे स्वस्तिक काढत असताना मी पूर्ण मापाने काढलेले आहे। तुम्हाला जर हे स्वस्तिक बघायचे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या। त्यावर तुम्हाला स्वस्तिक कसे काढायचे ते मी पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे। हे मी तुम्हाला डबल सांगत आहे, कारण कोणी पुढचा व्हिडिओ बघतो तर कोणी थोडं पुढे करून व्हिडिओ बघतो, त्यामुळे ही गोष्ट कोणाची ऐकायची राहून जाते, म्हणून हे मी तुम्हाला डबल सांगत आहे।
अशा प्रकारे ऑफ व्हाईट कलर पूर्ण लावून झाल्यानंतर मी पिवळा कलर परत घेतलेला आहे. त्याने आपण त्याला एक पूर्ण असा चौकोन करून घेणार आहोत. आणि हे झाल्यानंतर मग बाजूच्या साईडला आपण वेगळा कलर लावणार आहोत. दुरून बघितल्यानंतर आपल्याला असे वाटते की जसे की आपण ओरिजिनल फुलांनाच चिपकवलेले आहे. इतकी सुंदर ही उलन दिसते. फक्त उलन घेत असताना आपण चांगल्या क्वालिटीची उलन घ्या, म्हणजे त्यापासून रांगोळी व्यवस्थित बनेल. अशा प्रकारे पिवळा कलर हा देखील पूर्ण होत आलेला आहे. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. ज्या ठिकाणी राहिलेला होता त्या ठिकाणी मी परत लावून दिलेला आहे. पिवळा कलर झाल्यानंतर आता बाहेरची बॉर्डर आपण सुरू केलेली आहे. बाहेरची बॉर्डर ही आपण डार्क पिवळ्या कलरने सुरू केलेली आहे. अशा प्रकारे आता पिवळा कलर पूर्ण झालेला आहे आणि आपण चॉकलेटी कलर लावायला घेतलेला आहे. या रांगोळीमध्ये तुम्हाला कळत असेल की कलर कॉम्बिनेशन कसे वापरले आहे ते. ही रांगोळी बनवत असताना कलर कॉम्बिनेशन हे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी मी फिक्या कलरपासून तर डार्क कलरपर्यंत असे कॉम्बिनेशन वापरले आहे. जसे की ऑफ व्हाईट, त्यानंतर फिक्का पिवळा, त्यानंतर डार्क पिवळा आणि त्यानंतर चॉकलेटी. अशा प्रकारे आपली रांगोळी हळूहळू पूर्ण होत आहे. पुन्हा एक लाईन ब्राऊन कलरची घेतलेली आहे.
ब्राऊन कलर पूर्ण झाल्यानंतर आपण त्याला एक ग्रीन कलर लावणार आहोत. ब्राऊन कलरची बॉर्डर पूर्ण झाल्यानंतर आपण त्याला हिरव्या कलरची बॉर्डर लावत आहोत. अशा प्रकारे लावून झाल्यानंतर आता आपण त्या ठिकाणी जो भाग चौरंग ज्या ठिकाणून ओपन दिसतो त्या ठिकाणी आपण एकाच आकाराच्या या पट्ट्या कापून घेतलेल्या होत्या फर उलन रांगोळीच्या, आणि त्या आता आपण एक एक करून चिपकवत आहोत. या चिपकवल्यानंतर आसनाला एक वेगळाच लुक येतो. एक एक साईडने चिपकवत जायचे आहे. असे या प्रकारे मी 3 साईडने चिपकवलेले आहे, कारण एक भाग हा भिंतीच्या जवळ येतो, त्यामुळे तिथे लावण्याची काही गरज नाही आहे. म्हणून समोर आणि बाजूच्या 2 भागांनी असे लावलेले आहे. आणि अशा प्रकारे हे आपले नवीन पद्धतीचे आसन, चौरंग आसन तयार झालेले आहे. आपल्याला हे आसन आवडलेले असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच नवनवीन रांगोळ्यांसाठी किंवा नवनवीन आयडियाजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद.